दिनांक 26 डिसेंबर 2024 ची रात्र संपूर्ण भारतीयांसाठी अधिकच गडद ठरली। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले। पंतप्रधान, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते, केंद्रीय अर्थमंत्री, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली होती। त्यांची निधन वार्ता धडकताच त्यांच्या अंतिम इच्छेची चर्चा सुरू झाली। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला होता। मात्र भारताच्या फाळणीच्या वेळी त्यांना पाकिस्तान सोडावे लागले आणि ते हायस्कूल मध्ये असताना आपल्या वडिलांसोबत भारतात आले। मात्र लहानपणीच्या आठवणी कायमच त्यांच्या सोबत होत्या। एकदा राजीव शुक्ला हे पंतप्रधान निवासस्थानी असताना मनमोहन सिंग यांनी त्यांची एक इच्छा व्यक्त केली होती। ते म्हणाले, मला माझ्या गावाची खूप आठवण येत आहे। ज्या ठिकाणी माझे बालपण गेले ते गाव मला एकदा बघायचे आहे। मात्र त्यांच्या निधनामुळे त्यांची ही शेवटची इच्छा अपूर्णच राहिली। पंतप्रधानपदी असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरणाचा निर्णय घेतला आणि भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली केली। आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांची ओळख आहे। ते आधार कार्ड मनमोहन सिंग यांच्या काळात सुरू करण्यात आलं। त्यांनी राईट टू एज्युकेशन हा कायदा लागू केला। या अंतर्गत 7 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार निश्चित करण्यात आला। रोजगार वाढवण्यासाठी त्यांनी मनरेगा ही योजना सुरू केली। भारताच्या विकासासाठी त्यांनी अनेक महत्त्वाची कामे केली। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।